जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इमामपूर घाटामध्ये रविवारी सकाळपासूनच वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालंय। नादुरुस्त वाहने रस्त्यावर लावल्याने रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। एमआयडीसी पोलीस व महामार्ग पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुमारे 8 तासांचा कालावधी लागला। रविवारी पहाटे इमामपूर घाट परिसरामध्ये 2 ते 3 कंटेनर नादुरुस्त झाल्याने रस्त्यावरच बंद पडले होते। त्यामुळे महामार्गावरील दुभाजकाच्या पलीकडील लेन मधून प्रवास करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्या बाजूलाही वाहतुकीची मोठी कोंडी झाली। रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 4-5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या। संगमनेर तालुक्यावर सध्या दररोज नवनवीन संकटे ओढवत आहेत, त्याचा सामूहिकरित्या मुकाबला करावा लागणार आहे। येथील सहकार चळवळ मोडीत काढण्याचे षडयंत्र विरोधकांकडून रचलं जात आहे। चुकीच्या मोहिमेच्या आधारे तरुणांनी माती फडकवून राजकीय फायदा उठविला जात आहे। कोणाच्या तरी इशाऱ्यावरून तेथे सुडाचे राजकारण केलं जाते असा घणाघाती आरोप करून लाटेत निवडून आलेल्यांना जनभावना कळणार नाही असा खोचक टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार अमोल खताळ यांना नामोल्लेख न करता लगावला। संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी घाटात रविवारी पावसामुळे दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र दरड कोसळण्याच्या घटनेमुळे घाट प्रवास धोकादायक झाल्याचं समोर आलंय। नाशिक पुणे या राष्ट्रीय महामार्गाच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे। कामामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते, तसेच अपघातही होतात। परतीचा पाऊस जोरात बरसत असल्याने चंदनपुरी घाटात डोंगरावरून पाणी वाहत आहे। शनिवारी दिवसभर व रात्रभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाचे नियमित 18 दरवाजे 4 फुटांनी तर आपत्कालीन 9 दरवाजे 1.5 फुटांनी असे 27 दरवाजे उघडण्यात आले। गोदावरी नदी पात्रात 1,15,000 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच नाशिक व नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी जलाशयाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे। सध्या धरण 100% भरलाय। पाथर्डी न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालताचे उद्घाटन पाथर्डी न्यायालयाचे न्यायाधीश रवी किरण सपाटे यांच्या हस्ते झाले। त्यात 1213 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला। या प्रसंगी न्यायाधीश शिरीष कुमार वाघमारे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राणा खेडकर, उपाध्यक्ष वैजनाथ बडे, सचिव PM भाबड, तसेच स्टेट ऑफ बँक इंडिया, सेंट्रल ऑफ बँक इंडिया, महाराष्ट्र बँक, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक प्रतिनिधी तसेच गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, पक्षकार तसेच वकील संघाचे सदस्य उपस्थित होते। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पुढील बातम्या। नगर तालुक्यात बहुतांश भागात बाजरी पिकांच्या सोंगणीची लागवड सुरू झाली आहे। संततधार पावसामुळे काढणीला आलेल्या बाजरी उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे। मजुराअभावी बाजरी सोंगणीचं काम लांबणीवर पडतंय। अद्याप तालुक्यात अनेक भागात रब्बी पिकांसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे। तालुक्यात खरीप हंगामात सुमारे 7,500 हेक्टर क्षेत्रावर बाजरी पिकाची पेरणी करण्यात आली होती। जूनच्या सुरुवातीला तालुक्यातील 12ही महसूल मंडळांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला होता।
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार ग्रामस्तरावरील शालेय व्यवस्थापन समितींना प्रदान करण्यात आला। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या संदर्भात आदेश निर्गमित केलेत। आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असून शासनाच्या परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत। जिल्ह्यातील 19 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली आहे। तसेच भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला। जामखेड तालुक्यातील जातेगाव गावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून सुमारे 40 जणांना अटक केलाय। करडा गावात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली आहे। या कारवाईत लक्ष्मण प्रभू गायकवाड यांच्यासह एकूण 40 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून झडती दरम्यान 37,33,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गेल्या 3 ते 4 दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय। नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी तालुक्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अतिवृष्टी सम परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतामधील पिकांचं मोठं नुकसान झालं असून त्याचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। जिल्ह्याची खबर बातमीमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।